हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे जय प्रभुपद 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 जय प्रभुपद गुरुदेव गुरु निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं श्री स्वप्निषदच्या कक्षेमध्ये भक्तिशास्त्री कक्षेत स्वागत आहे। काल सर्व भक्तांनी खूप आनंदपूर्वक अनेक भक्तांनी 16 अधिक माळा केल्या, कोणी 64, 108, 192 जे काही आहे। तर तुम्हाला सुट्टीचा अलभ्य लाभ प्राप्त झाला आणि तुमची आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती झाली, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय। आपण प्रार्थना करून आपली जी चर्चा आहे मंत्र 16ची ती मंत्र 16 पासून सुरू करू। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च
श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपण जे मागच्या कक्षांमध्ये चर्चा केली होती, तर आज आपण मंत्र 15 जे आहे त्याची रिव्हिजन करू, मंत्र 16 ची चर्चा करूया. मंत्र 15 मध्ये जे आहे, या दोन्ही मंत्रांमध्ये विशेष करून भगवंतांना त्यांच्या रूपाचं दर्शन करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. 15 मध्ये जे हिरणमय हिरणमयन पात्रेण, अर्थात जे हिरणमय स्वर्णिम तेजाप्रमाणे जे ब्रह्मतेज आहे, भगवंतांच्या शरीराची जी कांती आहे, ज्याच्यामुळे भगवंतांचं रूपाचं दर्शन होत नाहीये, तर त्याला दूर करण्यासाठी भक्त प्रार्थना करतोय. अर्थात भक्त जो आहे, जर त्याला परिपूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर त्याला भगवंतांना जाणलं पाहिजे. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा व्यक्ती निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या स्तराच्या वरचा जो साक्षात्कार आहे, अर्थात 3 स्तरांचे साक्षात्काराची आपण चर्चा केली. परमसत्याचे पहिला साक्षात्कार, ब्रह्मज्योतीचा ब्रह्म साक्षात्कार, दुसरा परमात्मा साक्षात्कार आणि तिसरा भगवान साक्षात्कार. तर अर्थात इथे स्पष्टपणे सांगण्यात आलंय, भगवान श्रीकृष्ण हे जे आहे, हे परम स्रोत आहेत, परम पालक आहेत, केवळ भौतिक जगाचे नाही, पण दोन्ही आध्यात्मिक आणि भौतिक जगाचे. आणि ते त्यांच्या भक्तांसोबत विविध प्रकारच्या आदान प्रदानामध्ये नेहमी व्यस्त असतात.
तर प्रभुपादजी 15 श्लोकाच्या 15व्या मंत्राच्या तात्पर्यामध्ये चर्चा करतात, जिथे आपण निर्विशेष आणि भगवंतांच्या सविशेष किंवा सगुण रूपाचं जे दोन्हींमध्ये प्रभुपादजींनी स्पष्टता दिलेली आहे, तर त्याची आपण चर्चा करणार आहोत. आता आपण ते बघितलंय पण एक संक्षिप्त मध्ये. तर तिथे भगवंतांची स्थिती काय आहे आणि त्या स्थितीला आपण कसं बघू शकतो, आणि हे भगवंतांचं जे वैयक्तिक रूप आहे ते सर्वोच्च साक्षात्कार कसं आहे, त्याच्यासाठी काय प्रमाण आहे. तर भगवंतांची स्थिती समजावण्यासाठी प्रभुपादजींनी मागच्या मंत्रामध्ये जसं आपण चर्चा केली, भगवंत कशा प्रकारे निर्विशेष ब्रह्म जे आहे, ब्रह्मज्योती जे आहे त्याचे स्रोत आहे, ते सांगताना प्रभुपादजींनी भगवद्गीता 14व्या अध्यायातला 27वा जो श्लोक आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अमृतस्या व्यस्य शाश्वत, तर तिथे जे आहे त्याची पूर्ण चर्चा येते. नंतर 7व्या अध्यायातला 7वा श्लोक मत्त परतरम, आणि नंतर 10व्या अध्यायातला 42वा श्लोक अथवा भवन येते. तर अशा प्रकारची तिथे चर्चा केली आणि तिथे निष्कर्ष दिला आहे की कशा प्रकारे भगवंत जे आहे ते पुषण अर्थात परम पालक आहेत. भगवंत कशा प्रकारे दिव्य आनंदमय आहेत ते सांगण्यासाठी प्रभुपादजी पुढच्या परिच्छेदात सांगतात. त्यांनी अघ बक कित्येक असुरांचा केवळ आपल्या एक आनंदमय क्रीडांसाठी त्यांचा वध केला. ते आपल्या परिवार आणि मित्रांसोबत त्यांनी अनेक खूप आनंद भोगला, अनेक लीला केल्या. तिथे प्रभुपादजी श्रीमद भागवतमचा श्लोक सांगतात, इत्थम सताम ब्रह्मभूत. मग ते श्लोकामध्ये तिथे स्पष्टता येते कशा प्रकारे त्यांनी कृतपुण्यपुंजा, त्यांनी अनेक जन्म जे आहे भगवंतांची भक्ती केली आणि त्याच्यानंतर त्यांना अशा प्रकारचं विशेष सौभाग्य प्राप्त झालं. आणि कशा प्रकारे भगवंत जे आहेत एक माखन चोर आहेत. तर भगवंत हे सर्व का करतात, तर तिथे प्रभुपादजी सांगतात की जे शुष्क तर्कवादी आहेत किंवा जे अष्टांग योगाच्या कार्यकलापात लागले आहेत, पण ते परम सत्याच्या खोजात आहेत किंवा ते परम सत्याला शोधू इच्छितात, परम सत्य जाणू इच्छितात, तर अशा लोकांना आकर्षित करण्यासाठी भगवंत हे दिव्य लीला करतात. तर मग भगवंत आपल्या भक्तांसोबत ज्या लीला करतात त्या कशा होतात, रूपाय सांगतात त्या 5 रसांमध्ये, शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य या रसांमध्ये. जर त्या अशा प्रकारे फक्त आनंदच उपभोगत राहतात, तर मग भौतिक सृष्टीला कसं सांभाळतात. त्याचं उत्तर देताना कृपया सांगतात की त्यांच्या एक पूर्ण अंशाद्वारे. मग ते तिथे भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातले 14 ते 18 श्लोक जे आपण चर्चा केली होती, सर्वतः पाणीपा आणि त्या श्लोकांद्वारे स्पष्टता दिली आहे कशा प्रकारे भगवंत जे आहे भौतिक सृष्टीचं पालन करतात. तर आपण ही भगवंतांची जी पूर्ण स्थिती आहे त्याला कसं समजू शकतो. तर कुठले लोक त्याच्यात अपयशी ठरतात,
तर जे सांख्याच्या आधारावर 24 तत्वांच्या आधारावर जे या जगात विश्लेषण करतात ते लोक अपयशी ठरतात. तर तुमच्यापैकी कोणी सांगू इच्छितं का की हे 24 तत्वाचं जे सांख्य आहे त्याच्याद्वारे जेव्हा व्यक्ती या जगाचं विश्लेषण करतोय तर तो भगवंतांच्या स्थितीला का नाही समजू शकत? ठीक आहे. तर हरे कृष्ण ते प्रभू. हम्म ती मायेमध्ये अडकलेली आहे, किंवा तिला म्हणजे बाकीच्या प्रती आसक्ती जास्त असेल, म्हणून ती याच्यामध्ये भगवंताला समजू शकत नाही. कोण? ती कोण म्हणताय तुम्ही? काय म्हटलं? मी काय सांगताय? मी 24 तत्वांचं विचारतोय. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म प्रेमाने प्रेमाने भक्ती केली पाहिजे ना. धन्यवाद धन्यवाद. तर इथे आपण जे चर्चा करतोय की सांख्य जे आहे 24 तत्वांचं हे निरीश्वरवादी सांख्य आहे, नास्तिक सांख्य आहे. षडदर्शन मध्ये जे सांख्य आहे आणि ते नास्तिक सांख्य असल्यामुळे तिथे भगवंतांची काहीच माहिती नाहीये. जे हम्म, आपण हम्म, 25 किंवा 26 तत्वांचं जे सांख्य आहे जे श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे ते ईश्वरवादी सांख्य आहे. जर त्याच्या आधारावर चर्चा असेल तर व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. पण हे जे निरीश्वरवादी सांख्य आहे याच्याद्वारे फक्त तो विश्लेषण करतो. त्याला जे परम सत्य आहे ते तो शोधू शकत नाही. आणि जे निर्विशेषवादी ते भगवंताच्या केवळ अर्थात हे निर्विशेषवादी ते पण अध्यात्माच्या मार्गावर लागले अशी लोक जे आहेत ते भगवंतांच्या तेजाने मोहित होऊन जातात. तर त्यामुळे तेही लोक भगवंतांच्या स्थितीला समजू शकत नाही. तर हे दोन आहेत ज्यांची आपण चर्चा केली की जे अयशस्वी होतात. पण यशस्वी कोण होतात? तर जे या 24 तत्वांचं जे सांख्य आहे फक्त त्याच्या पुरतं सीमित राहत नाहीत, पण ते भगवंतांचं जे रूप आहे त्याच्यावरती ध्यान करतात, भगवंतांना समजून घेतात. अर्थात 25वा जे आहे आत्मा आहे, 26वा परमात्मा. तर जेव्हा असे जे लोक या भौतिक तत्वांच्या परे जे परतत्व आहे किंवा भगवत तत्व आहे, आत्मतत्व आणि भगवत तत्व हे समजतात तर ते नक्की यशस्वी होतात. तर याचं जे प्रमाण आहेत तर ते खूप सारे प्रमाण प्रभुपादजींनी दिले. अर्थात जे आपण सुरुवातीला ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम त्याची चर्चा केली त्याचंही त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रह्मसंहितेचं प्रमाण दिलंय. ते यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटी श्वशेष विभूती. तर त्याच्यात त्याची चर्चा केलेली आहे. मग मुंडक उपनिषद जे आहे त्याचे आपण श्लोकांची त्याची चर्चा केली. त्याचबरोबर जे आहे आपण भगवद्गीतेचा 46वा आणि 47वा श्लोक त्याच्यावरही चर्चा केली. आणि त्याच्यानंतर जे आहे ते निष्कर्ष पण प्रभुपादजी देतात. कशा प्रकारे भगवान कृष्ण जे आहेत ते ब्रह्म साक्षात्काराचे मूळ आहेत. हे हे कसं आपण समजू शकतो? तर भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमच्या अध्ययनाद्वारे. तर आपल्याला हे साक्षात्कार सर्वोत्कृष्ट सर्वोच्च साक्षात्कार कसा भेटणार ते प्रभुपादजींनी आपल्याला समजवलंय. आता जे आपण मंत्र 16 ची चर्चा करणार आहोत तर जी मंत्र 15 मध्ये
प्रार्थना आहे तीच इथे मंत्र सोहळ्यामध्ये पुढे त्याचं सातत्य आपण बघू शकतो. ह्या मंत्रामध्ये जे आहे कशा प्रकारे भगवंत आणि जीवात्मा जे आहेत ते एक आणि भिन्न आहेत, आणि भगवंत कशा प्रकारे सगळ्यांचे पालक आहेत, विशेष रूपाने भक्तांचे, त्याची चर्चा आहे. कुशन्नेकर्षेयम सूर्यप्राजापत्य विहरश्मिन् समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि. तर इथे आपण शब्दशः अर्थही बघूया. भूषण हे पोषण करता, एकर्षे आदि विचारक, यम विधी नियम, सूर्य सूर्य किंवा महान भक्तांचे लक्ष, प्राजापत्य प्रजापतींचा हितचिंतक, व्यूह कृपया दूर करा, रश्मीन किरण, समूह कृपया परत घ्या, तेज हा तेज, यत ज्यामुळे, ते आपले, रूपम स्वरूप, कल्याणतमम परम कल्याणकारी, तत् ते आपले, पश्यामी मी बघू शकेन, यह जो आहे, असो सूर्यासमान, असो ते, पुरुषः भगवान, सह मी, अहम मी, अस्मि आहे. भाषांतर कोणी वाचणार का? हरे कृष्णा वाचन प्रभुजी. हम्म. हरे कृष्णा. हा वाचा. हे भगवंता, हे एकर्षे, हे ब्रह्मांड प्रतिपालक, हे यम, हे सूर्य, हे प्रजापत्य. काय झालं? हरि आवाज बोल. गेला तुमचा. हरि बोल. हरि या बोल. इथपर्यंत पूर्ण आला. वाचायचंय तुम्ही. हे भगवंता, हे एकर्षे, हे ब्रह्मांड प्रतिपालक, हे यम, हे सूर्य, हे प्रजापत्य, कृपया आपण आपल्या दिव्य किरणांचे तेज दूर करा, जेणेकरून मी आपले आनंदमय स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात, ज्याप्रमाणे मी आहे. धन्यवाद. तात्पर्य वाचायचं प्रभूजी. नाही, तर आपण या श्लोकामध्ये कशा प्रकारे चर्चा करणार आहोत ते बघणार. मंत्र 16 मध्ये जे आहे, प्रभुपादजी जे पहिला परिच्छेद आहे, या परिच्छेदामध्ये अर्थात परिच्छेद 1 आणि 2 याच्यामध्ये व्यूह रश्मीन याच्याबद्दल चर्चा करतात. अर्थात कशा प्रकारे ब्रह्म तेज किंवा ब्रह्म ज्योती याच्याही परे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. पुढच्या 2 परिच्छेदामध्ये अर्थात परिच्छेद 3 आणि 4 मध्ये कशा प्रकारे भगवत साक्षात्कार किंवा पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण यांचा जो साक्षात्कार आहे हा परम कल्याणकारी आहे याची चर्चा केलेली आहे. परिच्छेद 5 मध्ये जे आहे, रूपाजी सांगतात कशा प्रकारे भगवंत भक्तांना
अन्य सर्वांना आणि सगळं काही कशा प्रकारे ते सांभाळतात, कशा प्रकारे ते कुशल आहेत, याची चर्चा परिच्छेद 5 मध्ये केली आहे. परिच्छेद 6 आणि 7 मध्ये जे आहे, सोहम अस्मी, अर्थात कशा प्रकारे एक जीवात्मा हा अचिंत्य भेद अभेद, अर्थात भगवंतांची एक आहे आणि भगवंतांहून भिन्न आहे, तर त्याची चर्चा करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा जो परिच्छेद आहे त्याच्यामध्ये भक्त जो आहे तो भगवंतांना प्रार्थना करतो, त्यांना विनंती करतो, तो भगवंतांना मागणी करतो की तुम्ही जे मला तुमची शुद्ध प्रेम भक्ती, शुद्ध भक्ती अर्पण करा. ठीक आहे. अर्थात भक्तिमय सेवेद्वारे जे आहे कशा प्रकारे एक भक्ताची प्रार्थना पूर्ण होऊ शकते, त्याबद्दल आपण ह्या परिच्छेद 8 मध्ये सविस्तर चर्चा करूया. आता आपण परिच्छेद 1 पासून चर्चेला सुरुवात करूया, जिथे प्रभुपादजी व्यूह रश्मीन याच्याबद्दल चर्चा सुरू करतायत. तर हे विशेष बघितलं तर हा जो मंत्र आहे, मंत्र 16, हा भक्तांसाठी एक खूप आनंददायी श्लोक आहे. अर्थात इथे 3 छान जे विशेषण वापरले गेलेले आहेत. अर्थात रूपम, कल्याणतमम आणि पुरुष. तर हे दुर्लभ असतं असे जे इथे विशेषण आपण बघतोय. तर का हे दुर्लभ आहेत? तर कारण सामान्यतः आपण जसं पूर्वी चर्चा केली, तर भगवंतांना काही ठिकाणी श्वेताश्वतर उपनिषद अन्य ठिकाणी जिथे आपण बघितलं अपानिपादो, तर भगवंतांचं वर्णन करताना तिथे अरूपम म्हटलेलं असतं. आणि आपण त्याचा अर्थ समजतो की जेव्हा असं अरूपम म्हटलेलं आहे, अर्थात भगवंतांचं काही भौतिक रूप नाहीये, त्यामुळे तिथे काय म्हटलेलं आहे, अरूपम म्हटलेलं आहे. हे पहिलं आपल्याला समजणं गरजेचं आहे. पण इथे जेव्हा भक्त प्रार्थना करतोय आणि पूर्वीच्या प्रार्थनांमध्ये बघितलं तर एकदम इथे स्पष्टता येते की हा भगवंतांचं दिव्य रूप आहे, हे भक्त स्पष्टपणे इथे प्रार्थनेत बोलतोय. आणि हे श्रुती मंत्रांमध्ये, श्रुतींमध्ये हे सापडणं दुर्लभ असतं. का तर आपण चर्चा केली आहे की जे बुद्धिवादी लोक आहेत, त्या बुद्धिवादी लोकांना असं सरळ सांगणं की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, तर त्यांना ते पटत नाही. त्यांना जटिल गोष्टी आवडतात, जसं ते चालतात आणि ते चालतही नाहीत. अर्थात ते त्यांचे हात नाहीत पण ते सर्व काही स्वीकारतात. त्यांचे पाय नाहीत पण ते देवी देवतांनाही मागे टाकतात.
आणि अन्य प्रभुपादजी बाकी अन्य सांगतात कशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या याचा उल्लेख केला जातो त्याचा अर्थ काय आहे की भगवंतांमध्ये या अशा विरोधाभासी गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्याचा समन्वय शक्य आहे आणि त्याची आपण सविस्तर चर्चा केली होती. इथे मुद्दा हा आहे की अन्य ठिकाणी हे वर्णन जे येतं तर तिथे असं स्पष्टपणे रूपम कल्याणतमम पुरुष वगैरे हे सापडणं कठीण असतं. त्यामुळे हे श्लोक हा मंत्र विशेष आहे. या मंत्रामध्ये जेव्हा भगवंतांच्या रूपाबद्दल प्रत्यक्ष वर्णन आलेलं आहे आणि त्या रूपाला कल्याण तमम म्हटलेलं आहे. तर 3 स्तर असतात. एक कल्याण, दुसरा कल्याण तर आणि तिसरा कल्याण तम. त्याला सुपरलेटिव्ह डिग्री अर्थात वेगवेगळ्या स्तरांपैकी हा स्तर जो आहे हा सर्वोच्च आहे. अर्थात जी शुभदा कल्याण प्राप्त व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सर्वोच्च कल्याणाची गोष्ट केलेली आहे या मंत्रामध्ये. इथे जेव्हा आपण बघतोय की सूर्य हा शब्द येतोय मंत्रामध्ये तर हा महाभागवत भक्तांना उद्देशून म्हणण्यात आलेला आहे. अर्थात जे सूर्यींचे गंतव्य किंवा त्यांचं प्राप्त करण्याचं स्थान आहे महाभागवतांचं असे त्यांना सूर्य म्हटले इथे. त्यामुळे कल्याण म्हटलं तर आपल्याला समजू शकतो की ते ब्रह्मज्योती जे आहे ते कल्याण अर्पण करते. शुभ आहे भौतिक याच्याने आध्यात्मिक. कल्याण तर जे आहे ते परमात्मा साक्षात्कार. पण कल्याणतम जेव्हा म्हटलेला आहे तो आहे भगवान साक्षात्कार. आणि इथे मंत्रामध्ये जर आपण बघितलं तरी ते दिसतंय की मंत्र सांगतोय सोहम अस्मी. तर सामान्यतः जे मायावादी लोक आहे त्यांना अशा प्रकारे उच्चारण करायला खूप आवडतं. अर्थात मी तोच आहे. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का तोच अर्थात मी कोण आहे? काय प्रभूजी प्रश्न? इथे जेव्हा म्हटलेलं सोहम अस्मी तर तोच अर्थात कोण कशाबद्दल भगवंत म्हटलेले प्रभूजी, भगवंत. एकाने सांगा हे काय आहे नक्की. ते म्हणतायत का मी भगवंत आहे असं भक्त म्हणतोय का? नाही, मग कोण भक्त म्हणतो? नाही म्हणत कर्मी प्रभूजी, म्हणतोय, ज्ञानी मायावादी म्हणतोय, लोक. मायावादी मायावादी लोक. म्हणतायत. अरे तर भक्ताची प्रार्थना आहे. त्याला मायावादी कुठे बनवत आहेत? नाही नाही, पण समाजात जे चालू आहे ना, मायावादी लोक सोहमचं ठीक आहे उच्चारण धन्यवाद. करतात. कोणी सांगू इच्छिता का इथे हे सोहमस्मी जे आहे हे कोण म्हणतंय? प्रभूजी अचिंत भेदाभेद चैतन्य महाचैतन्य प्रभूजींचं तत्व वा, आहे. छान. आपण ते बरोबर तुम्ही सांगितलं त्याच्यावरती चर्चा आहे पुढे. प्रभुपादी तेच सांगतात. भगवंत तर इथे जेव्हा म्हटलेलं आहे तर हे आपण सुरुवातीला चर्चा केली श्री ईशोपनिषदच्या की हे स्वयंभू मनु जे आहेत ते ही प्रार्थना अर्पण करताय. ठीक आहे. तात्पर्य सूर्य आणि सूर्याची किरणे गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. तर जेव्हा इथे सूर्य आणि सूर्याची किरणे म्हटलेले तर आपण जेव्हा आपल्या घरात
सकाळच्या वेळेस सूर्यकिरण येतात, तर आपण काय म्हणतो, घरात सूर्य आला. तर सूर्य आला याचा अर्थ काय झाला, की खरोखर घरात सूर्य येतो का? आणि घरात असं सूर्य आला तर काय होऊ शकेल? जर एखाद्याच्या घरात अशा प्रकारे सूर्य आला, तर तो व्यक्ती सांगायला की आमच्या घरात सूर्य आला, तो राहणार नाही. त्याचा अर्थ काय, की सूर्य आला म्हणजे सूर्याची किरणं आली. तर हे स्पष्ट आहे की आपण सूर्य आणि सूर्यकिरणांमध्ये त्या प्रकारे भेद बघत नाही, पण भेद नक्की आहे. अर्थात सूर्य जे आहे, सूर्यकिरण सूर्याच्या तुलनेने अगदी नगण्य किंवा त्याचा बस अंश आहेत. प्रभुपादजी ते सांगतात. त्याचप्रमाणे भगवंतानी जीव हे सुद्धा गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. तर जेव्हा सांगण्यात येतंय की सूर्य आणि सूर्याच्या किरणाचं उदाहरण, त्याच प्रकारे भगवंतानी जीव जे आहे तेही गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. तर कधी असं उल्लेख आला सोहमस्मी, तर त्याचा अर्थ हा लावायचा का आता मी, ती जी भगवंतांची जागा आहे तिथून त्याला बाजूला करतो आणि मीच बसतो तिथे. ज्या प्रकारे भौतिक जगामध्ये लोकांचा हा दृष्टिकोन असतो की कोणाच्या समान बनणं किंवा एक विशेष स्थितीला प्राप्त करणं. तर आपण बऱ्याच असुरांच्या बाबतीत हे बघतो की जसं ते काही तपस्या केली की ते पहिलं जाणार आणि स्वर्गावर किंवा दुसऱ्या अन्यांच्या राज्यावरती आक्रमण करून पहिलं त्यांना गादीवरनं बाजूला करणार आणि त्यांच्या गादीवर बसणार किंवा त्यांच्या आसनाला, त्याच्यावर आसनावर अतिक्रमण करणार. तर अर्थात हा जो ह्या भौतिक जगातला रीतिरिवाज आहे, दृष्टिकोन आहे, त्याप्रमाणे हे आध्यात्मिक जीवनात होत नाही. का तर भौतिक जग जे आहे इथे गोष्टी क्षणभंगूर अशाश्वत आहेत, त्यामुळे हे सर्व बघायला भेटतं. पण भगवंतांची स्थिती जी आहे ते अच्युत आहेत. अर्थात जसं आपण बघतो भगवद्गीतेच्या सुरुवातीलाही त्यांना अच्युत म्हणून संबोधित करण्यात आलेलं आहे आणि भगवद्गीता शेवट होतानाही त्यांना अच्युत म्हणून संबोधित करण्यात आलेलं आहे. तर आता ते अच्युत भगवान श्रीकृष्ण जे आहेत, जे त्यांच्या स्थितीपासून कधी त्यांचं पतन होत नाही. तर एखादा जरी व्यक्ती विचार केला की आम्ही गुणात्मक दृष्ट्या समान आहोत म्हणून आम्ही आणि ते एक आहोत, तर ते केवढं, जसं सूर्यकिरण आणि सूर्य याप्रमाणे आपल्याला समजलं पाहिजे. किंवा एखादा अग्नी आणि अग्नीतलं स्फुल्लिंग किंवा एक चिंगारी त्यातली, तर चिंगारी जी आहे ते त्याची आणि अग्नीची तुलना होऊ शकत नाही. जेव्हा चिंगारी अग्नीपासून दूर होते त्यावेळेस त्या चिंगारीचं अस्तित्वही संपुष्टात येऊ शकतं. अर्थात चिंगारीला किंवा आपण इथे बघतो सूर्यकिरणाला तोपर्यंतच महत्व आहे जोपर्यंत ते त्या स्रोताशी जुडलेले आहेत. त्या प्रकारे जीवात्म्याचं जे महात्म्य आहे तोपर्यंत आहे जोपर्यंत भगवंतांशी जुडलेले आहेत. नाहीतर मग ते मायेच्या द्वारा मोहित होतात. तर पुढे प्रभुपादजी सांगतात सूर्य एकच आहे परंतु सूर्य किरणातील परमाणू असंख्य आहेत. सूर्यकिरण सूर्याचा एक अंश आहे आणि सूर्य आणि त्याचे किरण मिळून संपूर्ण सूर्य होत असतो. अर्थात इथे जेव्हा सांगितलंय की
सूर्य एकच आहे, परंतु सूर्यकिरणातील परमाणू असंख्य आहेत. त्या प्रकारे शास्त्रात अन्य ठिकाणी आपल्याला समजतं. नित्यो नित्यानां चेतनानां एको बहुनां यो विददाति कामान. तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे कशा प्रकारे एको बहुनाम, जसे इथे सांगितले सूर्य एकच आहे, त्या प्रकारे भगवंत जे आहेत ते एक आहेत आणि बाकी अन्य सर्व जे आहेत त्यांना त्यांचं ते पालन करतात. त्यामुळे ते म्हटलेलं आहे की परंतु सूर्यकिरणातील परमाणू असंख्य आहेत, त्या प्रकारे जीवात्मा असंख्य आहेत ज्यांचं भरण पोषण भगवंत स्वतः करतात. सूर्यग्रहावर सूर्यदेव राहतो आणि याचप्रमाणे ब्रह्मज्योती ज्यातून निघते त्या सर्वोच्च वैकुंठ लोकात गोलोक वृंदावनात भगवंत निवास करतात. तर प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे सूर्यग्रहावर सूर्यदेव राहतो. तर याचा अर्थ काय होतो, कोणी सांगू शकतं का? सूर्यग्रहावर सूर्यदेव राहतो म्हणजे हरे कृष्ण प्रभू, सूर्याचं एक निश्चित स्थान सांगितलेलं आहे. सूर्याचे एक निश्चित स्थान सांगितलेलं आहे हा म्हणजे कोणाचं? सूर्याचं. हा पण सूर्यग्रह आणि सूर्यामध्ये काय अंतर तेच विचारते तुम्हाला. हरे कृष्ण प्रभूजी, म्हणजे सूर्यग्रहाचं आधिपत्य सूर्याला दिलेलं आहे. हा म्हणजे तेच विचारते ते सूर्य अर्थात इथे सूर्यदेव जे म्हटलेले अर्थात विवस्वान किंवा ते एक व्यक्ती आहेत हे समजणं गरजेचं आहे. तर ते सूर्यदेव जे आहेत, जे व्यक्ती आहेत ते तिथे ग्रहावरती निवास करतात. त्या प्रकारे भगवान जे आहेत भगवान श्रीकृष्ण तेही एक व्यक्ती आहेत आणि ते व्यक्ती सर्वोच्च वैकुंठ लोकात जे त्यांचं स्वतःचं निवासस्थान आहे गोलोक वृंदावन तिथे वास करतात, हे इथे सांगितलंय. इथे प्रभुपादजी जे आहे ब्रह्मसेतेच्या या श्लोकाच्या आधारावरती स्पष्टीकरण देत आहे. चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षारुतेश सुरभिरविपालयन्तम लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. अर्थात भगवंत जे आहेत सुरभीर अभिपालयंतम, जे सुरभी गायींचे पालन करीत आहे. चिंतामणी प्रकर सद्म, दिव्य चिंतामणी मण्यांच्या धामात कल्पवृक्ष सर्व इच्छांची पूर्ती करत आहेत. राईट, तर ते आणि पुढे कल्पवृक्ष असतात ज्यांच्या भोवती लाखो कल्पवृक्ष असून लक्षावृतेश लक्षावधी लक्ष्मी जे आहे लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम सेव्यमानम, लक्षावधी लक्ष्मी ज्यांची अत्यंत आदर आणि प्रेमाने सतत सेवा करते आहे, अशा आदिपुरुष गोविंदांना मी भजतो. अर्थात प्रभुपादजी ते स्पष्टता देत आहेत हे ब्रह्मसंहिताच्या श्लोकाच्या आधारावर की भगवंत जे आहेत ते जरी आध्यात्मिक धामात असले तरी तिथे ते एकटे बसलेले नाहीयेत. कधी कधी मायावादी लोक विचार करतात की इथून तिथे गेल्यावर त्यांच्या डोळ्यात डोळे घालत बसायचे. मग एक वेळ येणार जेव्हा असं वाटेल की अरे हे काय आहे. असे काही त्यांच्या चुकीच्या धारणा असतात. पण इथे सांगितलंय स्पष्टपणे
की भगवंत काय करतायत त्या धामामध्ये सुरभी गायींचं पालन करतात. भगवंतांचं धाम कसं आहे तर सांगितलेलं आहे की भगवंतांचं धाम चिंतामणी प्रकर सद्मसू, अर्थात ते चिंतामणी मण्यांचं धाम आहे. अर्थात त्या चिंतामणी मण्यांमुळे त्या धामामध्ये जे आहे सर्व इच्छा पूर्ण होतात. तेवढंच नाही पण तिथे कल्पवृक्ष लक्षारुतेषु असे लाखो कल्पवृक्ष आहेत. आणि कल्पवृक्ष अर्थात जे सर्व इच्छांची पूर्ती करतात. तर धामही तसं आहे, कल्पवृक्षही आहेत. तर इथे कुठे असं म्हणण्यात आलेलं नाही की भगवंतांच्या धामामध्ये आध्यात्मिक इच्छांना काही थारा नाही. अर्थात स्पष्टता देण्यात आली आहे की निश्चित रूपाने आत्मा जो आहे इच्छा करतो आणि तो तिथे भगवंतांच्या धामात इच्छा करू शकतो. पण त्या इच्छा कशा आहेत? ज्या प्रकारे लक्ष्मी सहस्रशतसंभ्रम सेव्यमानम, लक्षावधी लक्ष्मी ज्या आहेत अत्यंत आदर आणि प्रेमाने भगवंतांच्या सेवेत लागल्या आहेत. अर्थात अन्य जे भगवंतांच्या सेवेत भक्तिमय जीवनात लागतात तेही अशा प्रकारे इच्छा करू शकतात भगवंतांची अत्यंत आदर आणि प्रेमाने सेवा करू इच्छित. तर अशी इच्छा असली तर त्या धामात राहू शकतात. आणि ज्या काही अशा भगवंतांच्या सेवेसाठी भक्तांच्या सेवेसाठी ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छांची तिथे पूर्ती होते. त्या अर्थात ह्या जगामध्ये जे आहे व्यक्ती जर भौतिक इच्छा करेल तर भौतिक संसारामध्ये अटकून पडेल. ती इच्छा जरी त्याला वाटलं की खूप महान इच्छा आहे पण जर ती भौतिक जगात राहण्यासाठी कारणीभूत होत असेल तर निश्चित रूपाने ती इच्छा जी आहे स्वार्थ प्रेरितच असते, भगवंतांच्या सेवेसाठी नसते. हा, कोणी म्हणू शकते की भगवंतांच्या सेवेत असं करायचंय तर मग तो हेही सांगतो की जर भगवंतांची इच्छा असेल तर मग स्वतःची कशाला इच्छा ठेवेल तो. तर भगवंतांच्या इच्छेनुसार सेवा करणं ते वेगळं आहे आणि स्वतःची काही आकांक्षा अभिलाषा असणं आणि त्याच्यानुसार भगवंतांना त्या भौतिक इच्छा पूर्तीसाठी मागणी करणं तर ते एक वेगळा विषय आहे. पण जेव्हा आपण इथे गोलोक वृंदावन धामाची इथे चर्चा करत आहोत तर आपल्याला इथे स्पष्ट असलं पाहिजे की तिथे जे आहे तिथे अशा भौतिक इच्छांना थारा नाही आहे पण आध्यात्मिक सर्व इच्छा पूर्ण होतात. जर आपण गुरुपूजा जे गायली जाते तर आपण बघतो कशा प्रकारे गुरूंच्या कृपेने जे आहे असं सांगण्यात आलंय की आपल्याला आरणा करिय म्हणा आशा, फक्त गुरूंच्या सेवेची इच्छा केली पाहिजे. पण गुरूंच्या सेवेमुळे काय होतंय सर्व प्रकारच्या इच्छा पण पूर्ण होत आहे. तर ते काय आहे नक्की कुठली इच्छा नाही करायची आणि कुठल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तर ते समजणं गरजेचं आहे. अर्थात प्रामाणिक गुरुचा आश्रय घेतल्याने व्यक्तीला भौतिक इच्छा करायची गरज नाही आहे. अर्थात त्याने कुठल्याही भौतिक इच्छा बाळगू नये पण अशा आध्यात्मिक गुरुची प्रामाणिकपणे सेवा केली तर त्याच्या साऱ्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात. ते प्रभुपादजींनी खूप सुंदर रीतीने दिलेला हा श्लोक खूप महत्वाचा आहे. का तर कारण ते जी चर्चा चालू आहे एक ब्रह्म आणि भगवान साक्षात्कार तर त्यामुळे ते महत्वाचे समजलं. नाहीतर आपल्याला जर हे समजलं नाही की कशा प्रकारे या ब्रह्म साक्षात्काराहून श्रेष्ठ भगवत साक्षात्कार आहे तर आपल्याला वाटेल की अरे हे
फक्त श्लोक काहीतरी इथे दिलेला आहे, पण नाही, प्रभुपादजींनी खूप सुंदर रीत्याने ह्या श्लोकाला इथे उद्धृत केलंय, सांगितलंय. पुढे सांगतात की ब्रह्मसंहितेती ब्रह्मज्योतीचे वर्णन येते व तिथे असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे सूर्यकिरण सूर्यग्रहातून बाहेर पडतात, अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मज्योती म्हणजे गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकातून बाहेर पडणारी किरण आहे. तर अर्थात भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे मूळ आदी पुरुष आहेत. जरी अन्य भगवंतांचे जे अवतार आहेत त्यांच्याही शरीरातून दिव्य कांती बाहेर येते, तरी मूळ जे आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शरीरातून येणाऱ्या कांतीला ब्रह्मज्योती म्हटलेलं आहे. तर कशा प्रकारे जर व्यक्तीला भगवंतांचं वास्तविक धाम, भगवंतांचं दिव्य रूप हे जर बघायचं असेल तर त्याला निश्चित रूपाने या ब्रह्मज्योतीच्या तेजाच्या पलीकडे गेलं पाहिजे. ब्रह्मज्योतीच्या तेजामुळे ज्यावेळेस जर एखादा व्यक्ती मध्यान्नाच्या वेळेस सूर्याकडे डोळे करून बघेल तर त्यावेळेस त्याचे डोळे जे आहे एक प्रकारे त्या तेजामुळे अंध होऊन जातात किंवा तो जास्त बघू शकत नाही. त्याच प्रकारे ब्रह्मज्योतीचं जे प्रदीप्त तेज आहे त्याच्यामुळे भगवंतांचं धाम आणि भगवंतांचं दिव्य रूप याच हे निर्विशेषवादी जे चिंतक आहेत ते भगवंतांचं दर्शन करू शकत नाही. कोणी म्हणू शकता अरे काही लोक आहेत जे सूर्याकडे टकाटक बघतात, पण वास्तविकरित्याने बघितलं तर हे सूर्याचं जे तेज आहे ते पण ब्रह्मज्योतीच्या तेजापासूनच प्राप्त झालेलं आहे. तर अर्थात ब्रह्मज्योतीचं तेज एवढं महान आहे की त्याचा एक फक्त आपल्याला म्हणजे त्याच्यापासून या भौतिक जगामध्ये सूर्याला जे तेज भेटते त्यामध्ये सूर्याद्वारे संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित केलं जाते. तर आपल्याला याची स्पष्टता येऊ शकते की जर ब्रह्मज्योतीद्वारे अशा अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये अनंत कोटी जे सूर्य आहेत त्यांना हे तेज दिलं जाते, तर ते ब्रह्मज्योतीच्या तेजाने व्यक्ती जर बघायचा प्रयत्न करेल तर त्याला कसं दर्शन, तो कसा बघू शकेल? शक्यच नाही. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की त्या प्रदीप्त तेजाने डोळे दिपावून गेल्यामुळे. तर त्यामुळे भगवंतांचं धाम, भगवंतांचं दर्शन त्याच्यासाठी काय गरजेचं आहे ते पुढे प्रभुपादजी सांगतात. अर्थात भगवंतांची कृपा, आणि त्यामुळे ते ह्या प्रार्थनेत भगवंतांची कृपेची याचना केली जात आहे. प्रभुपादजी सांगतात की हे जे असे निर्विशेषवादी विचारवंत आहेत आणि त्यांची बुद्धी अल्प असल्यामुळे ते भगवंतांचं परम आनंदमय दिव्य स्वरूप ते जाणू शकत नाही. सत चित आनंद विग्रहा, भगवंत ज्या प्रकारे आनंद घन आहेत, आनंदमय आहेत, ते त्यांना समजत नाही. त्यामुळे इथे ही प्रार्थना करण्यात आली आहे. मागच्या 15व्या मंत्रामध्ये सांगितलंय कशा प्रकारे हिरणमयेन पात्रे सत्यस्य, अर्थात तिथे सांगितलंय की ते आवरण दूर करावे. आणि आता या मंत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की जेणेकरून ते तुमचं जे दिव्य रूप आहे त्याचं दर्शन होऊ शकेल, अर्थात कल्याणतम रूपाचं दर्शन व्हावं.
याची प्रार्थना केली जात आहे. आता आपण जसं चर्चा केली की परिच्छेद 3-4 मध्ये इथे भगवंतांचं जे कल्याणतम रूप आहे ते कशा प्रकारे बाकी अन्य ब्रह्मज्योती आणि परमात्मा साक्षात्कारून श्रेष्ठ आहे, ते आता या 2 परिच्छेदात आपण चर्चा करूया. ते इथे प्रभुपादजी सांगतायत की ब्रह्म साक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार, की ब्रह्म साक्षात्कारापेक्षा परमात्मा साक्षात्कारात अधिक कल्याणकारी पैलूची प्रचिती येते. तर आपण सुरुवातीला चर्चा करताना बघितलं होतं की कशा प्रकारे एकावर एक, जसं इथे म्हटलेले की अधिक कल्याणकारी पैलूची प्रचिती, तर कसं काय समजतं की काय अधिक कल्याणकारी आहे? आपण म्हटलं तर ते अधिक कल्याणकारी होतं का ते खरोखर आहे? काय आधार आहे ज्याची आपण पूर्वी चर्चा केली? ठीक आहे, तर मागच्या कक्षांमध्ये जे आहे आपण याची चर्चा केली होती कशा प्रकारे ब्रह्म साक्षात्कार जो आहे तिथे परमसत्याच्या त्या साक्षात्कारामध्ये केवळ सत याचाच साक्षात्कार होतो. साधकाला साधकाला परमात्मा साक्षात्कारामध्ये केवळ सत आणि चित या 2 परमसत्याच्या पैलूंचा साक्षात्कार होतो. पण जेव्हा त्याला याच्याहूनही श्रेष्ठ अर्थात आनंदाचाही साक्षात्कार होतो. सत, चित आणि आनंद, शाश्वतता, ज्ञानमयता आणि आनंदमयता, तिन्ही पैलूंची प्रचिती त्याला केवळ भगवत साक्षात्कारामध्ये येते. तर त्यामुळे प्रभुपादजी सांगतायत की जे सर्वोत्तम किंवा सर्वात श्रेष्ठ कल्याणकारी जो पैलू आहे तो व्यक्तीला भगवत साक्षात्कारामध्ये येतो. आणि या मंत्रामध्ये जेव्हा एकर्षे ह्या प्रकारे संबोधित केलेलं आहे, अर्थात ब्रह्मांड पालक व शुभचिंतक अशा प्रकारे हे परम सत्याला संबोधित केलं आहे, तर निराकार काही ब्रह्मांड पालक असू शकत नाही आणि निराकार काही शुभचिंतक असू शकत नाही, हे प्रभुपादजींनी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते एक व्यक्ती आहेत, त्यामुळे तिथे ते पालक आहेत, त्यामुळे ते शुभचिंतक आहेत. प्रभुपादजी सांगतायत कशा प्रकारे पुषण ह्याद्वारे ते पालन पोषण करतायत. पुषण म्हणजेच ते पालक आहेत, पण ते विशेष करून आपल्या भक्तांची अधिक काळजी घेतात. तर आता हे सगळ्यांचं पालन पोषण करतात, भक्तांचं का जास्त काळजी घेतात? कोणी सांगू शकतं का? तर भगवंत जे आहेत, हा, भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि बाकी लोक प्रिय नाही आहेत. नाही नाही, असं नाही. कसं सांगता येईल आता?
तर भगवद्गीतेत 9व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकात भगवंत म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. अर्थात मी सर्व जीवांप्रती जे आहे सम आहे, समान आहे. न मे द्वेषोऽस्ति न प्रियः, मी कोणाचा द्वेष करत नाही. असं नाही की माझा हा शत्रू आहे आणि तो मित्र आहे, किंवा मी याचा द्वेष करतो आणि तो मला प्रिय आहे, असं काही. पण पुढे सांगताय, ए भजंती तू माम भक्त्या, पण जे माझी भक्तिभावाने पूजा आराधना करतात, मी त्याच्यानुसार त्यांच्याशी आदान प्रदान करतो. अर्थात जे आपण प्रभुपादजींनी सांगितलं 13व्या अध्यायातल्या 14 ते 18 श्लोकांमध्ये, भगवंतांचं जे परमात्मा रूप आहे त्याच्यात त्यांचं कशा प्रकारे त्यांची कार्य आहे ते जिथे या समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. पण जे आपण बघतोय भगवान म्हणून ते हे भजंती तू माम भक्त्या, जे भगवंतांची भक्ती करतात त्यांच्याशी ते काय आहे, ते भेद करतात. अर्थात ते त्यांच्याशी आदान प्रदान करतात, त्यांची जास्त काळजी घेतात. ते इथे प्रभुपादजींनी सांगितलंय. भक्त उदाहरणार्थ जो आहे, प्रल्हाद महाराज. हा, कशा प्रकारे भक्त जो आहे तो ब्रह्मज्योतीला पार करतो आणि त्यामुळे त्याला जे आहे भगवंतांच्या परम कल्याणकारी दिव्य स्वरूपाचं दर्शन प्राप्त होतं. प्रभुपादजी इथे जे आहे जीव गोस्वामींच्या भगवत संदर्भ पुस्तकातून सांगतायत, भगवत साक्षात्कारात परम सत्याचा पूर्ण साक्षात्कार होतो, कारण भगवंत सर्व शक्तिमान आणि सर्व दिव्य शक्तीने पूर्ण आहे. आता हेच भगवंतांचं सांगतायत इथे ब्रह्मज्योतीमध्ये म्हणतायत की ब्रह्मज्योतीमध्ये परम सत्याच्या पूर्ण शक्तीचा साक्षात्कार होत नसल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार हा भगवंतांचा आंशिक साक्षात्कार समजला जातो. कसा पूर्ण शक्तीचा साक्षात्कार होत नाही, कोणी सांगू शकतं का? कारण ब्रह्मज्योती ना गोलाकातून येतात, फक्त ते त्या ज्योतीवरच ध्यान करतात ते लोक. त्यांना नाही, त्या मग गोलोकातून येते तर मग साक्षात्कार होत नाही, म्हणजे गोलोकातून येते म्हणून ती साक्षात्कार होऊ देत नाही का? नाही नाही, तसं नाही. त्यांना भगवंत माहितीच नाही ना, भगवंत काय. ते फक्त नाही नाही, इथे ब्रह्मज्योतीलाच मानतात त्या प्रभूजी. लोकांचं नाही चर्चा चालली, इथे विचारलं जात आहे. प्रश्न काय आहे तुम्हाला समजला का? अजून एकदा सांगा प्रोफेसर. वाचा नाही, ते समोरच आहे. ब्रह्मज्योतीमध्ये परम सत्याच्या पूर्ण शक्तीचा साक्षात्कार होत नसल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार हा भगवंतांचा आंशिक साक्षात्कार समजला जातो. तर पूर्ण साक्षात्कार का होत नाही? प्रभूजी मी सांगू. हा बोला. प्रभूजी, कारण त्यांना भगवंतांचं साकार रूप माहित नसतं. छान छान. तर आत्ताच काही थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं कशा प्रकारे ब्रह्म साक्षात्कार, परमात्मा साक्षात्कार आणि भगवत साक्षात्कार काय असतो, आणि याची सुरुवातीच्या कक्षांमध्ये आपण चर्चा केली. तर अर्थात ब्रह्म साक्षात्कार मध्ये केवळ सत अर्थात ईश्वराची सत्ता, परम सत्याची सत्ता सर्वत्र आहे.
केवळ हाच साक्षात्कार आहे, शाश्वत आहे, शाश्वततेचा साक्षात्कार आहे. परम सत्य हे शाश्वत आहे. अर्थात सत्ता सर्वत्र आहे ते नाही, पण परम सत्य शाश्वत आहे, ते सत याच्याद्वारे आपण समजू शकतो. सत याचा अर्थ शाश्वतता. तर फक्त तिथे जो साक्षात्कार आहे तो शाश्वततेचा आहे. तिथे ना भगवंतांच्या भौतिक शक्तीचा साक्षात्कार आहे, ना आध्यात्मिक शक्तीचा साक्षात्कार आहे. तिथे केवळ काय साक्षात्कार आहे? हे जे ब्रह्मज्योती जे आहे किंवा परमसत्य जे आहे ब्रह्मज्योतीच्या रूपामध्ये, हे काय आहे? शाश्वत आहे. तर एवढंच समजल्यामुळे तिथे ना भौतिक शक्तीचा साक्षात्कार आहे ना आध्यात्मिक. तर भौतिक शक्तीचा साक्षात्कार झाल्यावर काय होतं? मागच्या कक्षेमध्ये कोणी होतं का? तर भौतिक शक्तीचा साक्षात्कार झाला तर त्याचा अर्थ झाला की परम सत्य त्याच्या भौतिक शक्ती सोबत तो साक्षात्कार म्हणजे परमात्मा साक्षात्कार. आणि जेव्हा परम सत्याचा साक्षात्कार त्याच्या केवळ भौतिक शक्ती सोबत नव्हे तर आध्यात्मिक शक्ती सोबत होतो, तर त्याला म्हणतात भगवान साक्षात्कार. तर त्यामुळे प्रभुपादजींनी इथे सांगितलंय स्पष्टपणे, ब्रह्मज्योतीमध्ये हा परमसत्याच्या पूर्ण शक्तीचा साक्षात्कार होत नाही. तर आता परमात्म्याची जी आपण चर्चा केली की ज्याला तो साक्षात्कार झालाय, त्याला परम सत्याच्या केवळ भौतिक शक्तींचाच साक्षात्कार झालाय. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की असं का म्हटलंय? का परमात्मा जे आहेत त्यांच्याकडे का आध्यात्मिक शक्ती नसते का? ठीक आहे. तर विशेष करून हे आपण पूर्वी चर्चा केली आहे. तर जेव्हा आपण इथे म्हणतोय परमात्म्यांच्या बद्दल, तर परमात्मा हे भौतिक जगामध्ये भगवंतांचा जो अंश रूपाने विस्तार आहे, मंत्र 15 ची चर्चा करताना आपण बघितलं, प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे ते तीन विष्णूस्तेनी रूपानी, अर्थात महाविष्णू ते स्वतःचा विस्तार करतात. गर्भदक्षाय विष्णू, गर्भदक्षाईंचा विस्तार शिरोदक्षाय विष्णू, अर्थात हा जो विस्तार आहे या विस्ताराद्वारे विष्णू जे आहेत पूर्ण भौतिक जगाचं पालन पोषण करतात. तर हे भगवान परमात्मा जे आहेत, महाविष्णूंना परमात्मा म्हटलंय आणि त्यांचे विस्तार दोन्ही त्यांचेच विस्तार आहेत, तर तेही परमात्मा आहेत. ते तिन्ही परमात्मा महाविष्णू, गर्भदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू, हे तिन्ही जे आहेत हे भौतिक जगामध्येच असतात. भौतिक जगामध्ये त्यांची कार्य आहेत. भौतिक जगाच्या शी संबंधात हे कार्य करतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की जेव्हा त्यांना एखाद्या व्यक्तीला परम सत्याच्या भौतिक शक्तींचा साक्षात्कार होतो तेव्हा तो परमात्मा साक्षात्काराच्या स्तराला आहे. आणि जेव्हा आध्यात्मिक शक्तींचा साक्षात्कार, अर्थात भगवंतांच्या दिव्य लीलांचा, भगवंतांच्या आध्यात्मिक धामाचा, गोलोक धामाचा साक्षात्कार, हे सर्व जे आहे भगवंताच्या स्वरूप शक्तीचा, चित शक्तीचा साक्षात्कार, त्याला जे आहे भगवान साक्षात्कार म्हटलेला आहे. ठीक आहे, असो. तर प्रभुपादजी इथे हे भगवत संदर्भाच्या आधारावर सांगतायत. षट संदर्भापैकी हे भगवत संदर्भाचा आपण थोडं चर्चा करूया.
हे भगवत शब्द जो आहे त्याच्याबद्दल याच्यात विवेचन करण्यात आलेलं आहे. आता जे प्रभुपादजींनी दिलेलं आहे त्याच आपण चर्चा करणार आहोत. फक्त ते त्याच्या श्लोकांसकट आपण त्याची चर्चा करूया. ते ओके, ते इथे आता ते उघडलेलं आहे. वीस. भगवत शब्दार्थ श्री विष्णू पुराणे, विष्णू पुराण 6.5 66 ते 69 प्रोक्तः. त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे यत् तद अव्यक्तम अजरम अचिंत्यम अजमक्षयम अनिर्देशम अरूपम च पाणिपादाद्य संयुतम विभुम सर्वगतम नित्यम भूतयोनिम अकारणम व्याप्य अव्याप्यम यदा सर्वं तद्वै पश्यन्ति सूर्यः तद ब्रह्म परमं धाम तद्धेयं मोक्षकांक्षिणाम् श्रुति वाक्योदितं सूक्ष्मं तद विष्णोः परमं पदम् तद एतत् भगवत वाच्यं स्वरूपं परमात्मनः वाचको भगवत शब्दः तस्याद्यस्याक्षरात्मनः. अर्थात या श्लोकांमध्ये सांगितले कशा प्रकारे या भगवत शब्दाच्या अर्थाबद्दल सांगताना की जे यत् तद अव्यक्तम ते कशा प्रकारे आहे, ते अव्यक्त अजर, ते आपल्या चिंतनाच्या परे आहेत. त्यांच्यामध्ये जन्म मृत्यू जरा अशा प्रकारचे विकार होत नाही. त्या विकार शून्य आहेत. ते त्यांना जेव्हा अजम म्हटलेलं आहे अर्थात ते अजन्म आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षयही होत नाही. त्यांना अनिर्देश, त्यांचे भौतिक त्यांचे हात पाय नसतात. पाणिपादाद्य संयुतम, त्यांचं जे काही ते आध्यात्मिक आहे ते व्यापक आहेत. ते सर्वव्यापी आहेत, अपरिच्छिन्न आहेत. ते सर्व जीवांचे कारण आहेत. पण तसं असलं तरी त्यांचं कोणी कारण नाहीये. भूत योनी अकारण, जरी ते भूत योनी अर्थात सर्वांचे कारण असले तरी ते अकारण आहेत. अर्थात त्यांचं कोणी कारण नाही. म्हणजे काय, त्यांना जन्म देणारं कोणी नाहीये. नाही तर लोक बोलतात की अरे तुम्ही म्हणतात
यांचे वडील ते, त्यांचे वडील ते, सर्वांचे बा विठोबा, किंवा सर्वात जे श्रेष्ठ आहेत ते भगवंत आहेत. मग त्यांचं कारण कोण, असं कोणी विचारलं तर सांगायचं ते अकारणम, अर्थात त्यांचं कोणी कारण नाहीये. पुढे इथे सांगण्यात आले की ते सर्वव्यापी असून सारे देवता जे आहेत ते तद्वय पश्यन्ति सूर्य, ते नेहमी त्यांच्याकडे ध्यान लावतात. तेच ब्रह्म आहेत, तद ब्रह्म परम धाम, तेच परमधाम आहेत. आणि जे मोक्षाची इच्छा करणारे आहेत त्यांचं लक्ष, त्यांचं ध्येय पण तेच आहेत. जे श्रुतींमध्ये चर्चा करण्यात आलेलं आहे, तर श्रुतींमध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते अतिसूक्ष्म तेच आहेत. आणि सारे देवी देवताही भगवंतांच्या त्या परम स्थानाकडे नेहमी ध्यान लावलेले असतात. तर इथे त्यामुळे सांगितलंय की तर एतद भगवत वाचम स्वरूपम परमात्मना, तर हे परमात्मा जे स्वरूप आहे इथे भगवत ह्या द्वारे इंगित करण्यात आले, सांगण्यात आलेलं आहे. आता त्याचं प्रभुपादजींनी जे इथे तात्पर्यामध्ये स्पष्टीकरण दिले ते आपण बघणार आहोत. तर पुढे प्रभुपादजी जे एक एक शब्दाचा अर्थ सांगतायत भगवान, तर ह्या श्लोकांच्या आधारावर इत्यादिक्ता विष्णुपुराण 6:5-73 ते 75, 73, 74, 75. संभर्तेति तथा भर्ता भकारोऽर्थद्वयान्विता द्वयान्वितः नेता गमयिता सृष्टा गकारार्थस्तथा मुने ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः ज्ञानवैराग्ययोश्चापि षण्णां भगयतिङ्गना वसन्ति तत्र भूतानि भूतात्मनि अखिलात्मनि स च भूतेषु अशेषेषु वकारार्थस्ततो व्ययः. ते इथे आपण बघू शकतो. संभरतेती तथा भरता, दोन भचे दोन अर्थ दिलेले आहेत, संभरता आणि भरता. तर इथे प्रभुपादजींनी सांगितलंय हे विद्वान साधो, तर ज्या प्रकारे इथे मुने म्हटलेलं आहे तर इथे विद्वान साधो भ दोन प्रकारे म्हण. पहिला जो पूर्ण रूपाने पोषण करतो व दुसरा अर्थ पालक असा होतो. संभरता आणि भरता, तर पूर्ण रूपाने पोषण करणं आणि दुसरा पालक. आता इथे भ चा अर्थ झाल्यावरती ग चा अर्थ सांगण्यात आलेला आहे. नेता गमिता स्रष्टा गकारार्थ तदा मुने, तीन अर्थ दिलेले आहेत, नेता गमयिता आणि स्रष्टा, हे गकार त्याच्या आधार. तर प्रभुपादजींनी ते जो अर्थ दिलाय तो आपण बघू. ग याचा अर्थ मार्गदर्शक, नेता किंवा स्रष्टा. तर इथे जे सांगितलंय नेता गमयिता आणि स्रष्टा, तर नेता आणि स्रष्टा आहे. गमयिता याचा अर्थ काय, मार्गदर्शक किंवा ज्या प्रकारे सांगितलं त्याच्यानुसार वागणं. तर मार्गदर्शक जसं सांगतं तसं आपण वागतो, त्यामुळे गमयिता जे आपल्याला योग्य मार्गावरती घेऊन जाणारे असतात. गमन गमयिता. आणि भ ग शेवटी राहिलं वान. आता हे भगचा इथे अर्थ दिला आणि त्याच्यानंतर वान शब्दाचाही अर्थ सांगण्यात आलाय की वसंती तत्र भूतानि भूतात्मनि अखिलात्मनि स च भूतेषु अशेषु वकारार्थस्ततो व्ययः. तर जे वसंती तत्र भूतानि, सर्व भूतांमध्ये निवास करतात आणि सर्व भूत त्यांच्यामध्ये निवास करतात, सर्व जीव त्यांच्यामध्ये आहेत. तर त्यामुळे इथे आपण बघू शकतो प्रभुपादजी सांगतात की
वान म्हणजे सर्व प्राणी त्यांच्यात स्थित असतात व ते प्रत्येकात स्थित असतात असा होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आता टोपाजी हे या श्लोकाच्या आधारावर ऐश्वर्य समग्रस्य वीर्यस्य यशस्या ज्ञान वैराग्यस्य वैराग्ययोश्चापि षण्णाम भग इतिंगना. भग ची जी परिभाषा पराशर मुनींनी दिली आहे त्याच्या आधारावरती ते सांगतायत कशा प्रकारे भगवान या शब्दाद्वारे हे षड ऐश्वर्य ज्ञान शक्ती ऐश्वर्य बळ आणि प्रभावाचा बोध होतो, ज्यामध्ये भौतिक उन्माद कणभर देखील नसतो. तशा प्रकारे आपण हे बघितलं की प्रभुपादजी कशा प्रकारे आपणास भगवान शब्द काय आहे ते समजून सांगतायत. तर पहिलं तर हे खूप गरजेचं आपल्याला समजणं की जर आपल्याला हे समजलं नाही की भगवान शब्द किती महत्वाचा आहे, अर्थात भगवद्गीतेतील सुरुवातीला तेच शिकवलं जातं. प्रभुपादजी तेच स्पष्टीकरण देत आहे. हे जे भगवत संदर्भ आहे जीव गोस्वामींनी याच्यावर हजारो श्लोक लिहिलेत, जेणेकरून आपणास भगवान शब्द काय आहे, भगवान त्याचं महात्म्य समजावं. तर त्यामुळे इथे जे प्रभुपादजी आपणास सांगतायत हे भगवान कशा प्रकारे कल्याणतम आहेत. जर आपल्याला फक्त हे व्यवस्थित समजलं की हे जीव गोस्वामींनी कशा प्रकारे भगवान शब्दांची परिभाषा दिलेली आहे, पराशर मुनी जे आहेत त्यांनी कशा प्रकारे भगवान शब्दाचं परिभाषा स्पष्टीकरण दिलेलं आहे, आणि प्रभुपादजींनी बऱ्याचदा आपल्याला अन्य शास्त्रांच्या आधारावर हे खूप सखोल रीतीने समजून सांगितलंय. जर आपणास हे समजलं तर या 2 परिच्छेदांमध्ये इथून आपण ही जी चर्चा केली आहे, अर्थात कशा प्रकारे भगवंत हे ह्या ब्रह्म साक्षात्कारापेक्षा, परमात्मा साक्षात्कारापेक्षा कशा प्रकारे हा भगवत साक्षात्कार हा सर्वोच्च आहे, सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनात किंतु राहणार नाही, कुठलाही संदेह राहणार नाही. जर हे स्पष्ट नाही झालं तर ते आपण जसं म्हणतो की रामायण झालं पण सीता किंवा त्या प्रकारे आपली अवस्था होईल की आपल्याला समजणार नाही खरोखर आपण आध्यात्मिक मार्गावर करतो काय. तसं हे स्पष्टीकरण राहिलं तर आपण दुसऱ्या मार्गांमध्ये भ्रमित होणार नाही. आणि किती सारे लोक जे आहेत जे अशा प्रकारे निर्विशेषवादी असतात, मायावादी आणि अन्य किती सारे प्रकार आहेत. आणि काही हे जे आपण चर्चा करतोय की जे शास्त्राचं पालन करतायत, निर्विशेषवादी आहे, कमीत कमी त्यांना काहीतरी आशा आहे की ते योग्य मार्गांतर चालले. पण आधुनिक समाजामध्ये जे निर्विशेषवादी आहेत, जे शास्त्राचं पालन करत नाहीयेत, आणि अनेक संस्था निघाल्यात ते आपल्या हिशोबाने जागतिक चेतना आणि असे मोठे मोठे शब्द वापरून असं दाखवतात की एखाद्या व्यक्तीला वाटावं की अरे हे तर मी शोधत होतो, हेच तर खरं सत्य आहे. पण त्यांना समजत नाही की खरोखर जे काही प्रस्तुत केलं जातंय त्याला शास्त्राचा आधार नाहीये. आणि जरी ते कधी गीतेचा उल्लेख केला त्यांनी, तरी ते आपल्या कामासाठी गीतेचा उल्लेख करतात आणि लोकांना पथभ्रष्ट करतात. कोणी म्हणू शकतं की अरे काही लोक जे आहेत ते जसं काही चुकीचे मार्गाचे लोक जे असतात ते भरपूर पैसाही उकळतात. एकदा त्यांच्या आश्रमात जायसाठी एका व्यक्तीला 1400 रुपये, असं परिवाराला जायचं तर भरपूर लुटतात ते. पण दुसरे काही असे आहेत की जिथे ते पैसे लुटत नाहीत, पण जेव्हा ते खूप सारे अशा अनुयायी गोळा करतात तर निश्चित रूपाने ते त्या अनुयायांच्या माध्यमाने स्वतःची प्रसिद्धी करून घेतात. त्यांना जरी
पैशाचं सुख नको असलं तरी त्यांना काय पाहिजे, प्रतिष्ठा वगैरे. अर्थात ते शास्त्राचं पालन न करत असल्यामुळे तंतोतंत पालन करणं. कोणी म्हणेल की अरे बिलकुल पालन करते, ते तर गीतेचंही कृष्णाचंही नाव काढतात, काही लोक तर प्रभुपादजींचंही नाव काढतील. पण नुसतं नाव काढणं हे पुरेसं नाहीये. एक शुद्ध भक्ताच्या उपदेशांचं पालन करणं गरजेचं आहे. तर हे जर समजलं तर आपण हे जे इथे चर्चा केली, महत्वाची चर्चा की कशा प्रकारे भगवान साक्षात्कार हा कल्याणतम आहे, सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आहे, आपण समजू शकतो. ते जे आपण चर्चा केली सुरुवातीपासून, श्रीशोपनिषदच्या सुरुवातीपासून, तर त्यात पहिल्या मंत्रामध्ये आपल्याला स्पष्टता आली काय आहे. आणि त्याच्यामध्ये आता त्या मंत्राच्या आधारावरती ते जे आपल्याला समजलंय की ते ईश जे आहे, ते ईश त्यातलं हे सर्वोत्तम ज्ञान, भगवत ज्ञान, ते भगवत साक्षात्कार, आणि त्या भगवत साक्षात्काराचा जो दिव्य लाभ आहे, सर्वात उत्कृष्ट लाभ जो आहे, तो परमसत्याचा सर्वोच्च लाभ भगवत साक्षात्कारानेच होऊ शकतो. भगवान आपल्या शुद्ध भक्तांचे सर्व प्रकारे पालन पोषण करतात आणि भक्ती मार्गामध्ये पूर्णता गाठण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करतात. तर आपण हे बघितलं, भगवंत सर्वांचंच पालन पोषण करतात, पण भक्ताचं सर्व प्रकारे पालन पोषण करतात. तर तुमच्यापैकी कोणी सांगणार का की हे सर्व प्रकारे म्हणजे काय असतं? हर प्रभू पंचांग प्रणाम. हरे कृष्ण. हा, म्हणजे भगवंत म्हणतात ना की जे भक्ताकडे नाही ते मी त्याला पुरवतो आणि जे त्याचं आहे म्हणजे त्याचे रक्षण करतो. खूप छान त्याच्याकडे आहे. सांगितलं तुम्ही. तर इथे भगवंत जे आहे ते निश्चित रूपाने भक्ताकडे जे आहे त्याचं रक्षण करतात आणि जे नाही तेही पुरवतात. आणि भगवंत केवळ त्याला भौतिक गोष्टींचं सुविधा पुरवतात, भौतिक गोष्टी नाहीत तर त्या देतात, असं नाहीये. भक्ताला आध्यात्मिक जीवनात प्रगतीसाठी जे गरजेचं आहे तेही पुरवतात. अर्थात जेव्हा एक बालक, छोट्या मुलाने निर्णय केला की मला भगवत प्राप्ती करायची आहे, हा त्याचा उद्देश वगैरे ते आपण चर्चा नाही करत आहे, पण एका छोट्या बालकाने निर्णय केला आणि तो जंगलाकडे निघाला. तर एक दृष्टिकोनातून बघितलं तर हे खूप मोठं धाडस आहे. पण भगवंतांनी काय केलं, लगेच आपल्या शुद्ध भक्ताला पाठवून त्याला मार्गदर्शन केलं. आता ते बालक म्हणजे ध्रुव महाराज, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नारद मुनींना पाठवलं. अर्थात भगवंत केवळ भौतिक सुविधा प्रदान करतात किंवा गरजा, आपल्या गोष्टी सांभाळून ठेवतात असं नव्हे, पण आपल्या आध्यात्मिक जीवनाचीही काळजी घेतात, आपल्या भक्तीचंही संरक्षण करतात, आपल्या भक्तीसाठी प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करतात, आपल्याला त्या प्रकारची मदत त्यांच्या शुद्ध भक्तांद्वारे पाठवतात. त्याच्याबद्दल जे आहे खूप सुंदर एक छान कहाणी आहे. अर्थात एक परिवार जो आहे तो खूप सरळ आणि विनीत स्वभावाचा परिवार, नवरा बायको जे आहे ते एका छोट्या झोपडीमध्ये राहत असत आणि दररोज सकाळचे विधी
कार्य संपल्यावरती गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जे पती आहेत ते भिक्षा मागण्यासाठी जात असत, माधुकरी मागत असत. आणि त्यांचा नियम होता की केवळ 3 घरामध्ये जाऊन भिक्षा मागायची किंवा माधुकरी मागायची. आणि जेवढं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी जगण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच ते स्वीकार करत. अर्थात असं नाही की कोणी गोणी भरून दिलं तर गोणी भरून घेऊन चालले, असं नाही. तर अर्थात मुद्दा हा की जेवढं गरजेचं आहे तेवढंच ते मागत आणि त्याच्यावरती ते संतुष्ट होत, आणि ते 3 घरामधूनच. आणि ते भगवद्गीतेवरती आपली टीका लिहित होते आणि कित्येक तास ते गीतेचं वाचन आणि लिखाण करत असत. एक दिवस ते एवढे त्याच्यामध्ये तल्लीन होते की ते गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जायला, माधुकरी मागण्यासाठी जायलाच विसरले. आणि दुपारची वेळ झाली होती, त्यामुळे दुपारी सामान्यतः घरातले सदस्य जे आहे विश्रामासाठी विश्राम घेतात. आणि त्यांच्या घरात काही असं काही जास्त अन्न असेल त्याची शक्यता न वाटल्याने ते त्या दिवशी खाली हातच परत आले. आणि ते परत भगवद्गीता वाचनाला लागले. ते वाचताना त्यांनी भगवद्गीतेच्या या 9व्या अध्यायाचा 22वा श्लोक तिथे ते आले. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात जे अगदी अनन्य भावाने माझी भक्ती करतात, जे माझ्या दिव्य रूपावरती ध्यान करतात, अशा भक्तांसाठी त्यांच्याकडे जे नाही ते मी पुरवतो आणि त्यांच्याकडे जे आहे मी ते सांभाळतो. तर त्यावेळेस हे भक्त जे आहेत अर्जुनाचार्य ते विचार करायला लागले की हे जे योगक्षेमम वहाम्यहम हे काय बरोबर वाटत नाहीये. वहामी अहम याचा अर्थ असा झाला संस्कृत मध्ये उत्तम पुरुष, अर्थात ते स्वतः असं करतायत. अहम वहामी असं कसं काय शक्य आहे की मी स्वतः ते भक्तांसाठी सांभाळतो. तर हा विचार करून त्यांनी ते गीतेतलं योगक्षेम वहाम्यहम त्याला काट मारली. आणि त्यांनी सांगितलं आपल्या पत्नीला की मी जे आहे नदीवरती जाऊन स्नान करून येतो. तर अर्थात जेव्हा त्यांनी सांगितलं पत्नीला की मी नदीवर जाऊन स्नान करून येतो, तर ते आपले स्नान करण्यासाठी गेले. आणि त्यावेळेस 2 लहान मुलं जे आहेत ते तिथे आले आणि त्यांच्याजवळ खूप सारं भात, भात अर्थात आपण जे चावल म्हणतो न शिजवलेलं, सब्जा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळ, लोणी, तर हे सगळं त्यांनी आणलं आणि ते या अर्जुनाचार्यांची जी पत्नी आहे त्याच्याकडे सोपवलं. आणि तिला खूप आश्चर्य वाटलं. ह्या
दोन लहान मुलांचे सुंदर चेहरे बघून त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पतीचे शिष्य आहोत आणि त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही हे सर्व काही तुमच्यासाठी आणलेलं आहे. आणि तिला खूप कृतज्ञ वाटलं आणि तिला वाटलं की आता मी माझ्या जे भुकेले पती आहेत, कारण आपण जसं चर्चा केली की ते जेव्हा मागायसाठी गेले तर ते खाली हातच आले होते. तर तिला वाटलं की त्यांच्यासाठी मी छान काहीतरी शिजवेल. आणि जेव्हा ही मुलं निघायला लागली तर तिने त्यांच्या पाठीवरती बघितलं की काहीतरी व्रण किंवा जखमा आहेत. तर तिला आश्चर्य वाटलं, धक्काच बसला आणि तिने त्यांना विचारलं की हे कोणी केलं? तुम्ही एवढी सुंदर मुलं आहात, तुम्हाला कोणी मारलं अशा प्रकारे? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचे पती जे आहेत आमच्याकडनं खूप कठीण काम करून घेतात आणि जर आम्ही त्यांचं ऐकलं नाही तर ते अशा प्रकारे बेदम मारतात. आणि ती खरोखर विश्वासच तिला वाटत नव्हता. तिला अविश्वसनीय वाटलं ते. कसं असं शक्य आहे? तिला खूप वाईट वाटलं आणि तिने त्यांच्या पाठीवरती जे आहे आपल्या हाताने चंदनाचा लेप लावला, जेणेकरून त्यांना त्या त्रासातून मुक्ती व्हावी. आणि ते मुलं जे आहेत मग तिथून चालले गेले. तर जेव्हा अर्जुनाचार्य घरात परत आले तर त्यावेळेस त्यांची पत्नी त्यांच्यावर खूप रागावलेली होती आणि तिची इच्छा पण नव्हती की यांच्याशी बोलावं. तर अर्जुनाचार्यांनी त्यांना विचारलं की असं काय झालं की तुला माझ्याशी बोलायची इच्छा नाही? की मी तुला काही त्रास दिला का? तर त्यांनी नाही म्हटलं आणि म्हटलं की तुम्ही एक वाईट व्यक्ती आहात. तुम्ही लहान मुलांना कसं मारू शकता? तर अर्जुनाचार्यांनी विचारलं, कस काय मी मारलं? तर त्यावेळेस त्यांच्या पत्नीने सांगितलं की असा असा प्रसंग झाला आणि तुम्ही त्यांच्या पाठीवर जे व्रण केले वगैरे मी ते बघितलं वगैरे वगैरे सर्व सांगितलं त्यांनी. आणि त्यावेळेस अर्जुनाचार्यांना साक्षात्कार झाला की दोन बालक जे एवढे सुंदर होते ते कोण असणार आहेत? तर लगेच ते त्यांच्या कमऱ्यामध्ये गेले आतमध्ये आणि जिथे भगवद्गीता होती ती बघितली आणि त्यांना दिसलं की जे त्यांनी त्यांच्या पेनाने खोडलं होतं तर ते चाललं गेलं होतं आणि ते खूप रडायला लागले. त्यांना खूप वाईट वाटलं की भगवंतांच्या या शब्दावरती, भगवंतांच्या वचनावरती मी संदेह केला. आणि ते म्हटले योगक्षेमम क्षेमम वहाम्यहम, अर्थात भगवंत जे आहे निश्चित रूपाने आपल्या भक्ताचा योगक्षेम करतात, ते वहन करतात, जे भक्ताकडे आहे त्याचं सांभाळतात आणि जे नाही ते पुरवतात. तर निश्चित रूपाने भगवंता तुम्ही स्वतः आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी येतात, तर कृपया मला माफ करा. तर त्यावेळेस त्यांच्या पत्नीलाही खूप वाईट वाटलं की ते कृष्ण बलराम स्वतः आले आणि मी त्यांना ओळखू शकले नाही. त्यांनी समोरासमोर त्यांना बघितलं होतं. पण अर्जुनाचार्यांना खूप छान वाटलं, खूप आनंद झाला की कशा प्रकारे त्यांना नाही तर कमीत कमी त्यांच्या पत्नीला जे आहे भगवंतांचं प्रत्यक्ष कृष्ण बलराम दोघांचं दर्शन प्राप्त झालं. आणि अर्जुनाचार्य जे आहेत ते म्हणाले, मला आता हे समजू शकतोय मी की कशा प्रकारे भगवंतांमध्ये आणि त्यांच्या वचनामध्ये भगवद्गीतेमध्ये कुठलाही अंतर नाहीये.
मी जेव्हा भगवद्गीतेवरती एक रेक मारली किंवा त्याच्यावरती खोडलं, तर तेच भगवंतांच्या शरीरावरती म्हटलं. तर अर्थात भगवंत हे परम सत्य आहेत. ते आपल्या भक्तांची काळजी करतात आणि ते खूप उत्साहाने भगवंतांच्या नावाचा जप करू लागले, भगवंतांचं गुणगान करू लागले. तर हा जो परिवार आहे हा दक्षिण भारतात आ, ही वास्तविक घटना एक भक्तांच्या जीवनात घडलेली. तर याच्यातून आपल्याला ही खूप सुंदर शिकवण प्राप्त होते की कशा प्रकारे भगवंत जे आहे भक्तांचं सर्व प्रकारे पालन पोषण करतात, मार्गदर्शन करतात. भक्तांच्या नायकाच्या रूपाने ते शेवटी भक्तांना स्वतःला अर्पण करून त्यांच्या भक्ती मार्गातील सर्व इच्छा पूर्ण करतात. भक्त भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो का नाही? आपण बघितलं ना कथेमध्ये का नाही? तर भगवंतांची अहेतुकी कृपा झाली तर निश्चित रूपाने भक्त त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतो. अशा प्रकारे आपल्या भक्तांना गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकावर जाण्यास मदत करतात. सृष्टीचे निर्माते असल्यामुळे आपल्या भक्ताला ते सर्व सर्व पात्रता प्रदान करू शकतात, जेणेकरून भक्त अखेर त्यांच्याजवळ येऊ शकतो. तर जेव्हा आपण भगवान या शब्दाची चर्चा केली, तर त्याच्यामध्ये आपण हे बघू शकतो ग शब्दाची चर्चा करताना आपण जसं गमयिता, तर तिथे सृष्टा स्वभक्तेषु तत्तद गुणस्य उद्गमयिता, अर्थात भगवंत भक्तामध्ये त्या प्रकारच्या गुणांचा विकास करतात जेणेकरून ते भगवंताला प्राप्त करू शकतात. आणि तेच इथे आपण बघितलं प्रभुपादजी सांगतायत, सृष्टीचे निर्माता नाही, हा, सृष्टीचे निर्माता असल्यामुळे आपल्या भक्ताला ते सर्व पात्रता प्रदान करू शकतात, जेणेकरून भक्त अखेर त्यांच्याजवळ येऊ शकतो. तर इथे आपण बघितलं ते स्रष्टा स्वभक्तेषु तत्तद गुणस्य उद्गमयिता, हे स्पष्ट दिलेलं आहे. भगवंत सर्व कारणांचे आदी कारण आहेत. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. आणि आपण याच्याबद्दल अजून मंत्रामध्ये बघितलं कशा प्रकारे ते सर्व कारणांचे आदी कारण आहे, पण त्यांचं कोणी कारण नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांचे कारण दुसरे कोणी नाही. म्हणून ते स्वतःच्या अंतरंगा शक्तीला प्रकट करून स्वतःमध्येच रममान होतात. बहिरंगा शक्ती ते स्वतः प्रकट करीत नाहीत, तर पुरुष अनेक पूर्णांशात स्वतःचा विस्तार करून या पुरुषावतारांकडून भौतिक सृष्टीचे पालन करतात. अशा पूर्णांशांच्या मदतीने ते सृष्टीची निर्मिती, पोषण व संहार करतात. तर इथे आपण हे स्पष्टपणे बघू शकतो की भगवंत जसं 15व्या मंत्रामध्ये दिलेलं आहे की ते नेहमी आपल्या धामामध्ये आध्यात्मिक आनंदात रममान असतात. तर ते अंतरंगा शक्तीच्या द्वारे, चित शक्तीद्वारे त्यांचे ते कार्य चालतात. पण इथे जेव्हा म्हटलेलं आहे की बहिरंगा शक्ती ते स्वतः प्रकट करत नाहीत, ते बहिरंगा शक्ती काय आणि स्वतः प्रकट करत नाही, तर
कसं बहिरंगा शक्ती प्रकट होते, कोणी सांगू इच्छित का आपल्यापैकी? आपण याची चर्चा केली, तुम्हाला जर समजलं असेल तर सांगू शकता. हरिबोल प्रभूजी. हम्म. मायाशक्तीद्वारे बहिरंगा शक्ती प्रकट होते, म्हणजे ती भगवंतांची सेविकाच आहे. माया शक्तीद्वारे बहिरंगा शक्ती प्रकट होते. माया पण शक्तीमध्ये आणि बहिरंगा शक्तीमध्ये काय अंतर आहे? म्हणजे भगवंतांच्याच 3 शक्ती आहेत, अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ शक्ती. तर आपण बहिरंगा शक्ती म्हणजे एकूण भौतिक समजतो. काय काय? अ, ठीक आहे. तर इथे जे आहे, आपल्याला पहिले हे समजलं पाहिजे, जेव्हा प्रभुपादजी सांगतायत स्वतः प्रकट करीत नाहीत, याचा अर्थ काय की भगवान श्रीकृष्ण ते प्रकट करत नाहीयेत. ते त्यांच्या पूर्णांशाद्वारे, हा पूर्णांश काय आहे आपण चर्चा केली पुरुषावतारांची, अर्थात जे परमात्मा, जे महाविष्णू आहेत, त्यांच्याद्वारे ते काय करतायत, ह्या बहिरंगा शक्तीचं प्रकटीकरण करतायत. त्या प्रकटीकरणाद्वारे आपण बघतो कशा प्रकारे त्यांच्यापासून ब्रह्मांडाची निर्मिती होते, त्यांचा जो विस्तार होतो, त्या विस्ताराद्वारे त्या ब्रह्मांडामध्ये ते प्रवेश करतात गर्भोदक्षाई विष्णूच्या रूपाने. जेव्हा ते त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करताय, तर त्याच्यानंतर ते काय करताय, प्रत्येक अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थ, प्रत्येक अणुमध्ये, प्रत्येक जीवामध्ये ते परमात्मा रूपाने प्रवेश करतायत. त्याला म्हणतात क्षीरोदक्षाई विष्णू. तर अर्थात इथे हे स्पष्टीकरण दिलंय की भगवंतांची चितशक्ती, अंतरंगा शक्ती किंवा स्वरूप शक्ती जी आहे, तर ते त्यांचं स्वतःचं प्रकटीकरण आहे. ते आहे आध्यात्मिक जगत. आणि जे त्यांच्या पूर्ण अंशाद्वारे पुरुषावतारांकडून हे केलं जात आहे भौतिक जगामध्ये, ते पुरुषावतारांकडून बहिरंगा शक्तीचं प्रकटीकरण होत आहे, माया शक्तीचं प्रकटीकरण होत आहे. आणि त्याद्वारे ते काय करतायत, इथे सृष्ट्यादी लीला, सृष्टी, स्थिती, संहार, निर्मिती, पोषण आणि संहार करतात. तर अशा प्रकारे हे भगवंत त्यांच्या अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा शक्ती याद्वारे या आध्यात्मिक आणि भौतिक जगताचं पालन करतात. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणाला याच्याबद्दल प्रश्न आहे जे आपण चर्चा केली? पुढच्या कक्षेमध्ये जे आहे आपण हा हरे मंत्र कृष्ण. पूर्ण करूया. बोला. हे गर्भोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू आणि हे कारणोदक्षाय विष्णू हे भगवंताचे प्रकटीकरण आहे का प्रभूजी? म्हणजे त्याद्वारे ते कार्य करतात असं आहे ना? भगवंतांचा पूर्णांश, पूर्णांश अर्थात भगवंत जे विस्तार केलेत, तर तो विस्तार जो आध्यात्मिक जगात नाहीये, पण तो भौतिक जगामध्ये आहे. आणि जो पूर्णांश आहे तो महाविष्णू, त्या महाविष्णूंद्वारे अन्य जे दोन आहेत, गर्भोदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू, त्यांचं प्रकटीकरण होतं. या तिन्हींना पुरुषावतार म्हटलं जातं. समजलं का तुम्हाला? हा प्रभूजी. आणि मगाशी मी बोलले ना, त्याच्यावर तुम्ही सांगितलं ना भगवंत म्हणजे शुद्ध भक्तांच्या कुठल्या कुठल्या मी म्हटलं ना भगवंत
जे भक्तांकडे नाहीये ते देतात आणि जे आहे त्याचं पोषण करतात. तर त्याच्यावर तुम्ही खूप छान सांगितलं होतं की म्हणजे भक्तीत काय नाहीये ते देतात. ते थोडं रिवाइज कराल का प्रभूजी? मला लिहायचं राहिले. बाबतीत काय नाही. मी म्हणजे कहाणी जी भगवंत काय सांगितली. काय देतात. कहाणी नाही प्रभूजी. म्हणजे हा तुम्ही बोलला की भगवंत भक्तांना म्हणजे भक्तीत मदत करतात आणि भक्तींचं पोषण करण्यासाठी मदत करतात आपल्या शुद्ध भक्तांना पाठवून. म्हणजे भौतिकच नाही तर आध्यात्मिक पण भगवंत पोषण करतात असं हा, त्याच्यावर ते सांगितलं. प्रभुपादजींनी इथे दिलेलं आहे. इथे जे आहे ना, प्रभुपादजींनी दिले, तुम्हाला दिसतंय काय? भगवान आपल्या शुद्ध हा भक्तांचे सर्व प्रकारे पालन पोषण करतात आणि भक्ती मार्गामध्ये पूर्णता गाठण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करतात. अर्थात ही जी मदत आहे ती केवळ भौतिक स्तरावर नसून ती आध्यात्मिक स्तरावरती पण आहे, त्याची आपण चर्चा करत होतो. नाहीतर आपल्याला जर अशी धारणा असेल की जे जवळ आहे ते सांभाळतात, म्हणजे की असं नाही की जवळ आपल्याकडे गठुडं बांधलंय, अर्थात ते आपलं घरचं वेगळं काही, ज्या गोष्टी आपल्याला, कोणाला कपड्यांमध्ये जास्त आसक्ती असते, कोणाला दागदागिने अलंकारांमध्ये आसक्ती असते, किंवा वेगवेगळी जी आसक्ती असेल त्या गठुड्याची फक्त गोष्ट नाही केली जाते. भगवंत भक्तासाठी तेही सांभाळतात. पण इथे मुद्दा आहे की त्याची जे खरं गठुड आहे, आध्यात्मिक जे त्याची प्रगती आहे, तर त्याचही ते सांभाळ करतात. नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, अर्थात त्याचा कधी विनाश होत नाही. तर ते भगवंत इथे सांगतायत, प्रभुपादजी सांगतायत इथे तात्पर्यात, की भगवंत सर्व प्रकारे त्यांचं भौतिकही आणि आध्यात्मिकही त्यांचं पालन पोषण करतात आणि त्यांना मार्गदर्शनही करतात. तर आता आपण बघू शकतो की तुम्ही जर म्हणाल की फक्त भगवंत आध्यात्मिकच मार्गदर्शन करतात का, तर आपण बघतो भगवंत स्वतः अर्जुनाच्या जे आहेत रथावरती सारथी म्हणून होते. तर या जगातही भगवंत भक्ताला मदत करतात, मार्गदर्शन करतात. समजलं का तुम्हाला? हा प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणाला काही प्रश्न आहे याच्याबद्दल? हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला पाहिजे. प्रभूजी, आता आपण एक कथा ऐकली ना, अर्जुनाच्या हा, भगवान येतात अर्जुनाचार्यांची कथा आपण होते. चर्चा केली. तर ते तर भगवंतांचे होते, परंतु भगवंतांनी जे दर्शन दिलं ते त्यांच्या पत्नीला दिलं, म्हणजे त्यांना न देता असं का? म्हणजे तुमचा आवाज तुटतोय. भगवंतांनी तुमचा दर्शन, प्रश्न काय आहे? की हा पत्नीला दर्शन झालं, त्यांना नाही झालं हा, असं? त्यांना नाही झालं, हा असा. हा हा. हो हो तर प्रश्न काय आहे की का नाही झालं? हो हो, का नाही झालं? भगवंत जे आहेत, जेव्हा भक्तांना दर्शन देतात तर ते स्वेच्छेने देतात. आणि भक्त कधी भगवंतांना डिमांड करत नाही, किंवा जसं बाहेरची जी लोक असतात ते म्हणतात, आम्ही, म्हणजे ते गातात पण त्या प्रकारे की आमच्या इच्छेनुसार देव नाचला पाहिजे, आम्ही बोलवल्यावरती तो यायला पाहिजे. तर ही जी धारणा आहे की भगवंत माझा नोकर आहे, तर ती जी धारणा आहे ती भक्ती मार्गामध्ये नाहीये. भक्ती मार्गामध्ये ही स्पष्ट धारणा आहे की आपण भगवंतांचे शाश्वत दास आहोत. तर त्यामुळे भक्त अशा प्रकारचं काही भगवंतांना सांगत नाही की तुम्ही आम्हाला दर्शन द्यायला पाहिजे. दर्शन दिलं तर जप करतो, नाही तर जप सोडतो. तर ही भक्ती नव्हे. तर त्यामुळे त्यांना अधिक प्रसन्नता झाली की त्यांच्या पत्नीने भगवंतांचं दर्शन प्राप्त केलं. तर अर्थात आपण हे समजू शकतो, याच्यातनं हे शिकू शकतो की कशा प्रकारे जर एका शुद्ध भक्ताची सेवा केली, महत् सेवाद्वार माहुर विमुक्ते, अर्थात केवळ जर शुद्ध भक्ताची सेवा केली तर आपणास अलभ्य लाभ प्राप्त होऊ शकतो. आपल्याला जे वाटते की त्या शुद्ध भक्ताला लाभ प्राप्त नाही झाला, वास्तविकरित्याने त्यांची स्थिती खूप महान असल्यामुळे ते भगवंतांचं नेहमी दर्शन करू शकतात
तो मुद्दा चर्चेचा नाही, पण हे आपण समजू शकतो की जे अशा शुद्ध महान भक्तांची सेवा करतात त्यांना असा महान लाभ प्राप्त होतो. समजलं का प्रभूजी? हो धन्यवाद. हो प्रभूजी धन्यवाद. हा म्हणजे त्यांच्या पत्नी त्यांची सेवा करतात त्यामुळे त्यांना दर्शन मिळालेले. भक्तांची सेवा ते हा खूप महत्वाचं आहे. बरोबर. धन्यवाद प्रभूजी. हा ते हरे महत्वाचं आहे. बरोबर. हरे कृष्ण हरे कृष्ण. अजून कोणाचे काही प्रश्न आहे का? ठीक आहे, तर आपण इथे विराम देऊ. पुढच्या कक्षेमध्ये जे आहे आपण मंत्र 16 पूर्ण करूयात पुढच्या शनिवारी, मग मंत्र 17ची चर्चा करूया. श्री उपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदी हरि हरि बोल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभूजी हरे दंडवत कृष्ण प्रणाम. प्रभूजी. हरे सगळे कृष्ण प्रभुजी, पंचांग प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.